इंचलकरंजीतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील पदाधिकारी निवडीवरून चाललेली अंतर्गत धुसफूस संपुष्टात आणण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून नुकत्याच पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या, परंतु त्यावरूनही नव्याने नाराजी नाट्य सुरू झाले असून चोपडे गटाने स्वतःसोबत मांडण्याचा निर्णय घेतला आहे। परिणामी राष्ट्रवादीच्या आणखीन एक स्वतंत्र कार्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इंचलकरंजीतील राष्ट्रवादी पक्षात सुरुवातीपासूनच अंतर्गत गटबाजीने ग्रहण लागले आहे। राज्यात राष्ट्रवादीचे विभाजन होण्याआधीच इंचलकरंजीत मदन कारंडे आणि अशोक जांभळे असे 2 स्वतंत्र गट कार्यरत होते। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीची 2 कार्यालये होती। गणेशोत्सवात ही मंडळांना पान सुपारी देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानी ही स्वतंत्रपणे उभारल्या होत्या। त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार असे 2 गट निर्माण झाले। त्यानंतर कारंडे गटातून बाजूला झालेल्या विठ्ठल चोपडे गटाने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यांनी राजाराम मैदानाच्या गाळ्यात अजित पवार गटाचे कार्यालय नव्याने सुरू केले। या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात कारंडे व जांभळे हे दोन्ही गट एकत्र आलेत। त्यांनी जुन्या शिवाजीनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून कारभार सुरू केला। विधानसभा निवडणुकीत एकत्रित जोर लावला, परंतु यश मिळाले नाही। त्यानंतर 27 मार्च 2025ला जांभळे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला। त्यावेळी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढविल्याबद्दल विठ्ठल चोपडे यांना इंचलकरंजी शहर जिल्हा पदावरून बाजूला करण्यात आले होते। त्यांच्या फेरनियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू होती।